आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। आयशर आणि टाटा नेक्सॉन गाडीची समोरासमोर धडक। बोरी प्रतिनिधी संतोष तायडे। जिंतूर तालुक्यातील बोरीजवळ असलेल्या करपरा नदीच्या जवळ जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्गावर आयशर MH22 AN 4595 आणि टाटा नेक्सॉनची MH22 AM 3953 यांची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गाडीमधल्या जखमींना परभणी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघात रात्री 10:15 ते 10:30च्या दरम्यान झाला असावा असा अंदाज घटनास्थळी असलेले नागरिक करीत होते। या घटनेचा पंचनामा अद्यापही न झाल्यामुळे पुढील माहिती मिळवता आली नाही। जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, अद्यापही पूर्ण अवस्थेत झालेले नाही। नदीवरील पुलाचे काम चालू असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी अर्धवट रस्त्याचे काम झालेले आहे, त्यामुळे एकतर्फी वाहने चालतात। या रस्त्याचे काम न झाल्यामुळे अपघाताचे क्षेत्र बनलेले आहे। राष्ट्रीय महामार्गाचे व पुलाचे काम कधी संपणार अशी चर्चा सामान्य नागरिकांतून होत आहे। बोरी गावामध्ये सुद्धा अर्धवट महामार्गाचे काम असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत असतात, मात्र याकडे ना गुत्तेदार लक्ष देतो ना राजकीय लोकप्रतिनिधी लक्ष देतात। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।